दहीहंडी साजरी होते, कसा आनंद आणि कसं हा उत्सवाचं सगळे लोक हे करतात. मानाची श्रीरामपूर दहीहंडी हा उत्सव ही जवळपास 4 वर्षापासून या स्टेजवर येतोय आणि दहीहंडी हा उत्सव श्रीरामपूर सगळ्यात मोठ्या प्रमाणात इथं साजरा करतात. त्यामुळं श्रीरामपूरची दहीहंडी हा विशेष काहीतरी संदेश हा पूर्ण जनतेला देऊन जाते. कसा श्रीरामपूरकर या दहीहंडीचा आनंद घेताय आणि कसा तुम्ही देखील आनंद घेतला, कसं वाटतंय? आत्ताच अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे गेली 11 वर्षापासून दहीहंडी उत्सव हा मोठ्या जल्लोषात आम्ही श्रीरामपूर साजरा करतो. आणि हे दहीहंडीचं व्यासपीठ असं आहे साहेब की याच्यावर अनेक राजकीय उलथापालथ झालेले आहे. या ठिकाणी अनेक सामान्य कुटुंबातील लोक येऊन मोठे मोठे या ठिकाणी आमदार, नगराध्यक्ष, सभापती झालेले आहेत. आणि हे दहीहंडीचं नुसतं व्यासपीठ नसून हे एक राजकीय व्यासपीठ आहे. इथे तरुण ठरवतात की आज श्रीरामपूरला काय हवंय आणि आपण काय बदल केला पाहिजे. इथे येऊन तरुण ठरवतात आणि इथं हा जो तरुण तुम्ही बघता एवढा सगळा जनसमुदाय होता लाखोच्या संख्येने, हा जनसमुदाय हा श्रीरामपूरची नवीन काय वाटचाल होईल, नवीन तरुणांना काय पाहिजे हे ठरवणार हा हे व्यासपीठ आहे. म्हणून या दहीहंडीला विशेष असे महत्व या श्रीरामपुरात आहे आणि ही मानाची पहिली दहीहंडी आहे. तर त्यामुळे नक्कीच या ठिकाणी तरुण ठरवतील की उद्याचं श्रीरामपूर कसं घडलं पाहिजे, तरुणांना काय पाहिजे, हे सर्व हे श्रीरामपूरच्या दहीहंडीमध्ये घडणार आहे. आणि या दहीहंडीच्या निमित्ताने हेच मी आज श्रीरामपूरकर म्हणून सांगतोय की आज श्रीरामपूरला बदल हवा आहे आणि भूमिपुत्रांना इथे न्याय मिळाला पाहिजे. तेच आज ओरडून या दहीहंडीमध्ये सर्व तरुण आम्ही पूर्ण जल्लोषाने सांगत आहोत आणि दहीहंडी मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरी करत आहोत.